एकदा गावात प्लेगची मोठी साथ आली. त्यात पत्नी व एकुलता एक मुलगा मरण पावला. नारायणालाही प्लेगची लागण झाली. दत्तगुरूंची इच्छा काही औरच होती. नारायण बरे झाले. पत्नीची अंत्येष्टी करून लगेचच त्यांनी कुरुंदवाडचे वैदिक ब्राह्मणाकडून संन्यास ग्रहण केला. ते नारायण स्वामी झाले. संन्यास ग्रहणानंतर गुरु श्री वासुदेवानंद सरस्वतींच्या सानिध्यात काळ व्यतीत करण्याची इच्छा होती. पण आपण वाडी सोडू नये असा वासुदेवानंद सरस्वतींचा आदेश आला. नारायण स्वामींचा संन्यास झाला होता पण दंडग्रहण झाले नव्हते. तेही वासुदेवानंद सरस्वतींकडून व्हावे ही गुरुचरणी प्रार्थना होती. त्यासाठीही आदेश आला. मी वाडीस आल्यावर पाहू. पूर्ण 17 वर्षानंतर थोरल्या महाराजांचे वाडीत आगमन झाले. तर त्यांनी सांगितले, दत्त महाराज म्हणाले तरच मी दंड देईन. नारायण स्वामी दुःखी व व्यतीत झाले. तसे पाहिले तर नारायण त्यांचे ज्येष्ठ मानसपुत्र होते. श्री गुरूंच्या आज्ञेनेच नारायणस्वामींना दंड दिला व ते नृसिंह सरस्वती झाले. थोरले स्वामी म्हणजे वैराग्याची परमसीमा. देहबुद्धीच नष्ट झालेली. अनेक पुजारी भागजनचे गरुडेश्वरी जात त्यांना थोरले महाराज सांगत, श्री दीक्षित स्वामींच्या आज्ञेचे पालन करा. थोरल्या महाराजांच्या समाधीनंतर आपल्या गुरुचे एक मंदिर व्हावे ही त्यांची तीव्र इच्छा होती. त्यासाठी त्यांनी 5वा आश्रम स्वीकारून अवधूत झाले. त्यांनी औरवाडला श्रीवासुदेवानंद सरस्वती पीठ स्थापन केले. तेथे थोरल्या महाराजांच्या पादुका स्थापन करून पूजार्चा सुरू झाली. त्यांनी हजारो भक्तांच्या समस्या सोडवल्या. त्यांना आध्यात्मिक व भौतिकही मार्गदर्शन केले. त्यांनी गरुडेश्वर, नाशिक, विदर्भ, अलाहाबाद, काशी येथे दौरा केला. पण ते गुरुची महतीच वाढविण्यात उत्सुक होते. त्यामुळे थोड्याच दिवसात अयोध्येत जाऊन राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला व तेथेच ते अश्विन वद्य 1927 मध्ये दत्तचरणी विलीन झाले. थोरल्या महाराजांनी लहान वयापासून मार्गदर्शन करून नारायणाचे नारायण स्वामी व नंतर नृसिंह सरस्वती केले. याला कारण दीक्षित स्वामींची निष्ठा आणि गुरुप्रेम. नृसिंह सरस्वती म्हणजे मूर्तिमंत गुरुनिष्ठा, उत्कट भावभक्ती असलेले एक महान सिद्धयोगी. त्यांनी भक्तांसाठी अनेक चमत्कार दाखविले, पण ते त्यात कधीच अडकले नाही. एक महान दत्तभक्त सिद्ध पुरुषाचे चरणी प्रणाम. आपल्या सद्गुरूंबद्दल प्रेम कसे असावे याचे मूर्तिमंत आदर्श. दीक्षित स्वामी व थोरले महाराज. प. श्री दीक्षित स्वामी महाराज हे प. श्री टेंबेस्वामी महाराजांचे पट्टशिष्य. प. श्री टेंबेस्वामी महाराज शेवटच्या दिवसांत श्रीक्षेत्र गरुडेश्वरी मुकामाला होते. गरुडेश्वरी जाण्याच्या अगोदर श्रीक्षेत्र वाडीला असताना त्यांनी श्रीदीक्षित स्वामींना आपल्या पादुका दिल्या होत्या. आजही त्या पादुका वासुदेवानंद पीठांत श्री दत्तम्रेश्वर मंदिरांत पूजेंत आहेत. प. श्री दीक्षित स्वामी त्यांची अनन्यभावे पूजा करीत. पुढे गरुडेश्वरला श्रीटेंबेस्वामी महाराजांची तब्येत जेव्हा बिघडली तेव्हा श्रीदीक्षित स्वामी निरनिराळे काढे मात्रा त्या पादुकांवर घालीत असत. एक भक्त अमरेश्वराहून गरुडेश्वरी गेले तेव्हा त्यांनी श्रीटेंबेस्वामी महाराजांच्या कानी ही गोष्ट घातली. श्रीस्वामी महाराजांच्या डोळ्यांत पाणी आले. त्यांनी त्या भक्ताजवळ निरोप दिला. त्यांना सांगा, तुम्ही इतके दिवस केलेल्या या अपूर्व सेवेमुळेच आमचे आयुष्य 1 महिनाभर अधिक वाढलेले आहे. आता मात्र देवांची आज्ञा झाली आहे तेव्हा देह सोडणे प्राप्त आहे. म्हणून आता ही सेवा पुरे करावी. हा निरोप ऐकून प. श्री दीक्षित स्वामी महाराजांनी पादुकांवर काढे घालणे बंद केले. गरुडेश्वरी औषधोपचार चालू नसताना देखील श्री टेंबेस्वामी महाराजांची तब्येत ठीक राहू शकली होती. याचे रहस्य हे असे होते. पुढील भागात